अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली। या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडले। भारतीय लष्कराच्या धाडसी कारवाईस सलाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी जळगाव शहराच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत भारत माता की जय, जय हिंद, भारतीय लष्कराचा विजय असो अशा राष्ट्रभक्तीपर घोषणांनी जळगाव शहर दणाणून गेले। नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने तिरंगा हातात घेत रस्त्यावर उपस्थिती लावली। या कार्यक्रमाला नामदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। यासोबतच शेकडो जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशासाठी आपली एकजूट दर्शवली। भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण शहर एकवटले होते आणि ही रॅली राष्ट्रप्रेमाची सजीव प्रतिमा ठरली। राज्यभर जिल्ह्यात तालुक्यावर सर्व गावांना तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 22 एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला पाकिस्तानने म्हणू की अतिरेक्यांनी जो आमच्यावर केला, आमच्या पर्यटकांवर पहलगाम या ठिकाणी केला आणि त्यात 26 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, त्याचं चोख उत्तर माननीय पंतप्रधान आपले तिन्ही सेनादल यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे। पळवताना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, संपूर्ण देश हा आपल्या सेनेच्या पाठीशी उभा आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। हे सर्वपक्षीय आहे, सर्व धर्मीय आहे आणि म्हणून आज उद्या परवा 3 दिवस 4 दिवस
सर्व राज्यभर आम्ही या ठिकाणी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. संजय राऊतांचं एक नरकातलं स्वर्ग या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अमित शहा नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात दिला होता. रोज चांगलं आहे, काय वाईट आहे म्हणून दिला असेल तर चांगलंच आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत, सुरुवातीपासून येथून आताही आहे, पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही. आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही. आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत. त्यांचे विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत. पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते. त्यांच्या राजकीय पक्षातील अडचणी दूर झाल्या, मात्र ते शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबियाशी एकदम निर्गुणपणे वागले असं या पुस्तकात म्हटलंय. आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं, आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही. सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो. त्यांना काय लिहायचं लिहू द्या. युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी. अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा. आता मला कळतच नाही. म्हणजे आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं, हाही मोठा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी या ठिकाणी गोध्रा प्रकरणात असताना सुद्धा युपीएने देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे. शरद पवारांनी देखील मदत आता केली. मला वाटतं या पुस्तकाला किती महत्त्व द्यावं, संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही, वाचणारही नाही. पण मला असं वाटतं की त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. खडसेंनी नाव न घेता पुन्हा एकदा टीका केलेली आहे. जाऊ द्या, तो काय तो गेलेला माणूस बिचारा, जाऊ द्या. त्यांना म्हणा तुम्ही तुमच्या कोथळी गावामध्ये ग्रामपंचायत निवडून आणा म्हणा एकदा, फक्त 7 लोकांमध्ये बस. बाकी आमचं आम्ही बघून घेऊ. मंत्री कोण, पालकमंत्री कोण, आम्ही कोणत्या खात्यावर राहू, आम्ही आमचं बघू. तुम्ही तुमच्या गावामध्ये बोदवडमध्ये एखादं नगरपालिका किंवा ग्रामपंचायत निवडून तर आणा, मग आमच्याशी बोला. माझी काळजी करू नका, मी बरोबर आहे. मी बरोबर आहे माझ्या ठिकाणी. तुमची अवस्था काय झाली आहे, 2-2 वेळा तुम्ही विधानसभेला पडतायत, तुमच्या गावातली ग्रामपंचायत नगरपालिका तुमच्याकडे नाही आहे. काय तुमचं नाही त्याच्या ठिकाणी. स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा युतीच्या माध्यमातून लढल्या जाणार. निश्चित आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी या निवडणुका लढणार आहोत, राज्यभरही लढणार आहोत. आणि यावेळेला स्पष्ट बहुमत, अतिशय 2/3 बहुमत आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सगळ्या संस्थांमध्ये या ठिकाणी मिळेल. जी आहे भारतातली ती तुटत चाललेली आहे. भारतासारखा भाजपसारखा एवढा मोठा पक्ष आज देशामध्ये कुठलाच नाही आणि भाजपासारखा संघटित पक्ष सुद्धा देशामध्ये कुठलाच नाही असं त्यांनी म्हटलं. बरोबर आहे, त्यांनी काय चूक म्हटलंय. आज बघता तुम्ही इंडियाची काय परिस्थिती काय, आज कोणीच कोणाकडे बघत नाहीये, कोणामध्ये एकमत नाहीये. कुठल्याही संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा त्याचे मतांतर झालेले आहेत, मतांतर झालेले आहेत. कुठल्याही मताने एकमत त्याचं नाही कुठल्याही विषयावर. आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत. काँग्रेसची अवस्था आपण बघतायत काय झालेली आहे, कुठलंही धोरण त्यांचं काय हेच कोणाला कळत नाहीये. आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये की तो एकटाच अतिशय संघटित आहे, अतिशय चांगलं काम त्यांचं चाललेलं आहे. आमच्या नेत्यांचा अगदी निर्णय जो असतो हा अंतिम आमच्यासाठी या ठिकाणी असतो. आमच्यामध्ये कुठे कुरघोड्या नाही आहेत, भानगडी नाही आहेत. आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आमच्या सोबत आहेत. भाऊ एक संजय राऊतांनी अजून मोठा गोष्ट केला आहे. त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली होती गेल्या काळामध्ये. नरकातला स्वर्ग पुस्तक आहे त्यात त्यांनी म्हटलं की जी दंगल घडली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते. युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती, तर अमित शहा सुद्धा आरोपी होते. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता. संजय राऊतांबद्दल काय बोलावं, आता त्याच्यावर कोणीच बोलत नाही, त्याचं कोणी ऐकतही नाही. वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात. युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित भाईंनी राजीनामा द्यावा, सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं, मला वाटतं या माणसाला कोणी तर गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं. एकनाथ खडसेंनी पालकमंत्री पदावरून टीका केली होती तुमच्यावर. त्यांनी म्हटलं होतं की लोकशाहीसाठी लाचारपणे मागणी केली जाते, स्वाभिमानाने पालकमंत्री पद मिळालं पाहिजे. आजचा विषय रे, त्यांना म्हणा स्वाभिमान तुम्ही एकदा निवडून देऊन दाखवा म्हणा ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावाच्या, मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण. आतंकवादाविरुद्धची लढाई अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. अगदी मोदींनी सांगितलंय की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही, संस्थगित केलेलं आहे. पुन्हा जर पाकिस्तानमधून कोणी त्या ठिकाणी अशा कुरघोड्या केल्या, अतिरेक्यांनी कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेने त्यांना जर मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही, कोणाचंही ऐकणार नाही. पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू, हे माननीय पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या सेना दलांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं ते योग्य आहे.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.